गुड मॉर्निंग चिल्ड्रंस। आज हम 10वीं कक्षा के पहली कविता मातृभूमि इस कविता के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। इस कविता के कवि है भगवती चरण वर्मा। पहले हम भगवती चरण वर्मा जी के बारे में ಪರಿಚಯ ಪ್ರಾಪ್ತ ಕರೆಂगे। ನಮಸ್ತೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ದಿನ ನಾವು 10ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿ ಮೊದಲನೆಯ ಕವಿತೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಈ ಕವಿತೆಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ। ಮೊದಲಿಗೆ ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ। श्री भगवती चरण वर्मा का जन्म 30 अगस्त 1903 को उन्नाव ज़िले के शाफीपुर गांव में हुआ था। उन्होंने इलाहाबाद से BA LLB की डिग्री प्राप्त की। उन्होंने विचार और नवजीवन नामक पत्रिकाओं का संपादन किया था। आकाशवाणी के कई केंद्रों में भी सेवा की। उनके चित्रलेखा उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माण हुआ है। दूसरा उपन्यास भोले बिसरे चित्र साहित्य अकादमी से पुरस्कृत है। अपने खिलौने, पतंग, 3 वर्ष, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज छूंडा, मेरी कहानियाँ, मोर्चाबंदी तथा संपूर्ण कहानियाँ इनकी कहानी संग्रह है। मेरी कविताएँ सविनय और एक नाराज़ कविता इनकी कविता संग्रह है। मेरे नाटक वसीयत आदि इनकी अन्य लोकप्रिय कृतियाँ हैं। 5 अक्टूबर 1981 को वर्मा जी का देहांत हुआ। वर्मा जी का जन्म 30 अगस्त 1903 को उन्नाव ज़िले के शफीपुर गांव में हुआ था। इन्होंने इलाहाबाद से BA LLB की डिग्री भी प्राप्त की थी और विचार और नवजीवन नामक पत्रिकाओं का संपादन कार्य भी करते रहे। ये आकाशवाणी के कई केंद्रों में कार्य भी करते रहे थे। इनकी प्रमुख उपन्यास चित्रलेखा पर 2 बार फिल्म निर्माण भी हुआ है। इनकी दूसरी प्रमुख उपन्यास है भोले बिसरे चित्र। भोले बिसरे चित्र को साहित्य अकादमी से पुरस्कार प्राप्त हुआ है और उनकी प्रमुख रचनाएँ इस तरह हैं: अपने खिलौने, पतंग, 3 वर्ष, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज छूंडा, मेरी कहानियाँ, मोर्चाबंदी, संपूर्ण कहानियाँ, मेरी कविताएँ, सविनय और एक नाराज़ कविता आदि। इनकी देहांत 5 अक्टूबर 1981 को हुआ था। ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಅವರ ಜನ್ಮ ಆಗಸ್ಟ್ 30, 1903ರಲ್ಲಿ ಉನ್ನಾವ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಶಫೀಪುರ ಅನ್ನೋ ಹಳ್ಳಿಲಾಗುತ್ತೆ। ಇವರು ಇಲಾಹಾಬಾದ್ನಿಂದ BA ಹಾಗೂ LLB ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೆ। ಇದಾದ ನಂತರ ಇವರು ವಿಚಾರ ನವಜೀವನ ಅನ್ನೋ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಸಂಪಾದಕರಾಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ। ಆಕಾಶವಾಣಿಯ ಹಲವಾರು ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಇವರು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ। ಇದರ ಜೊತೆಗೆ ಇವರೊಬ್ಬ ಪ್ರಮುಖ ಕವಿಯಿಂದ ನಾವು ಆಗಲೇ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆ ಚಿತ್ರಲೇಖ, ಕಾದಂಬರಿಕಾರರು ಹೌದು ಇವರು। ಉಪನ್ಯಾಸ ಅಂತಂದರೆ ಕಾದಂಬರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವರ ಚಿತ್ರಲೇಖ ಉಪನ್ಯಾಸಕ್ಕೆ 2 ಬಾರಿ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಚಿತ್ರಲೇಖ ಉಪನ್ಯಾಸದ ಮೇಲೆ 2 ಬಾರಿ ಚಲನಚಿತ್ರ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ। ಹಾಗೆ ಇವರ ಭೋಲೆ ಬಿಸರೆ ಚಿತ್ರ ಅನ್ನೋ ಕೃತಿಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾದಮಿ ಪುರಸ್ಕಾರವೂ ಕೂಡ ಬಂದಿದೆ। ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು अपने खिलौने, पतंग, 3 वर्ष, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज छूंडा, मेरी कहानियाँ, मोर्चाबंदी तथा संपूर्ण कहानियाँ ಇನ್ನು ಮುಂತಾದವುಗಳು। ಇವರು 1981 ಅಕ್ಟೋಬರ್ 5ರಲ್ಲಿ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದ್ತಾರೆ। ಇವಿಷ್ಟು ಇವರ ಪರಿಚಯ ಆಗಿತ್ತು। ಈಗ ಕವಿತೆಯ ಆಶಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ। इस कविता का आशय इस तरह है: भगवती चरण वर्मा के नाम को हिंदी साहित्य में आदर के साथ लिया जाता है। प्रस्तुत कविता में कवि के देश प्रेम की झलक दिखाई देती है। वे मातृभूमि को प्रणाम करते हुए उसमें विद्यमान अपार वन संपदा, खनिज संपत्ति का वर्णन करते हुए भारत के महान विभूतियों का स्मरण करते हैं। इस कविता से भारत की महानता का परिचय प्राप्त होता है। ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಇವರ ಹೆಸರನ್ನು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ಗೌರವದಿಂದ ಕಾಣಲಾಗುತ್ತೆ। ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಕವಿ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಬೆಳಕನ್ನು ತೋರಿಸ್ತಾರೆ। ಜೊತೆಗೆ ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ವಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಮಾತೃಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ವನ ಖನಿಜ ಸಂಪತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಭಾರತದ ಮಹಾನ್ ಪುರುಷರನ್ನು ಒಮ್ಮೆ ಸ್ಮರಿಸ್ತಾರೆ। ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಭಾರತದ ಒಂದು
महानತೆಯ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಲಾಗಿದೆ। इस कविता का आशय इस प्रकार है। भगवती चरण वर्मा के नाम को हिंदी साहित्य में गौरव के साथ यानी अधर के साथ लिया जाता है। इस प्रस्तुत कविता में कवि देश प्रेम की प्रकाश को दिखाई दे रहे हैं और मातृभूमि को प्रणाम करते हुए कवि मातृभूमि में निहित वन संपदा खनिज संपत्ति का वर्णन करते हैं तथा मातृभूमि में जन्म लिए हुए महान पुरुषों का स्मरण भी करते हैं। अच्छा, आइए अब हम मातृभूमि कविता में कुछ शब्दार्थ दिया गया है, उस शब्दार्थ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। ಶಾಹಿದ್ ಸೋಯಾ ಹುವ ಹಾಗಂದರೆ ಮಲಗಿರುವ ಅಂಥೇಳಿ, ಅಮರ್ ಮೃತ್ಯು ಅಮರರು ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಕರಿತೀವಿ, ಯಾರಿಗೆ ಸಾವಿಲ್ವೋ ಅವರಿಗೆ ಅಮರರು ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಕರಿತೀವಿ। ಜೋ ಕಭಿ ನಹಿ ಮರ್ತಾ ಯಾರಿಗೆ ಸಾವಿಲ್ಲವೋ ಅಂಥವರನ್ನು ನಾವು ಅಮರರು ಅಂಥೇಳಿ ಕರಿತೀವಿ ಅಂತ। ಹಸ್ತ್ ಅಂದರೆ ಹಾತ್ ಅಂಥೇಳಿ ಕೈ ಅಂಥೇಳಿ। ಸುಹಾನೆ ಸುಂದರ್, ಸುಹಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸುಂದರವಾಗಿ ಅಂತ। ಧಾಮ್ ಅಂದರೆ ಘರ್ ಮನೆ। ಗೂಂಜನಾ ಪ್ರತಿಧ್ವನಿ, ಎಕೋ ಅಂತ ಏನು ಕರಿತೀರಿ ನೀವು, ಅದನ್ನು ನಾವು ಹಿಂದಿಲಿ ಗೂಂಜನಾ ಅಂಥೇಳಿ करिए। आइए अब हम देखेंगे मातृभूमि कविता के बारे में आप जानकारी प्राप्त करेंगे। मातृभूमि कविता के पहले चंद में कवि इस तरह कहते हैं, मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम। कवि इस कविता के पहले चंद में ही कहते हैं, मातृभू तुझे शत शत बार प्रणाम, ताई ನಿನಗೆ 100 ಬಾರಿ ವಂದನೆ ಅಥವಾ ನಮಸ್ಕಾರ। ಪ್ರಣಾಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಸ್ಕಾರ, ಶತಶತ ಅಂದರೆ 100। ಅಮರೋಂ ಕಿ ಜನನಿ ತುಮಕೋ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್, ಅಮರರು ಅಥವಾ ವೀರರ ತಾಯಿಯಾದಂತಹ ನಿಮಗೆ 100 ಬಾರಿ ನಮನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್, तेरे उर में शाहिद गांधी बुद्ध और राम, मातृभू शत शत बार प्रणाम। तेरे उर में, उर का मतलब होता है हृदय, ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ ಬುದ್ಧ ರಾಮನಂಥ ಮಹಾನ್ ಪುರುಷರು ಚಿರನಿದ್ರೆಗೆ ಜಾರಿದ್ದಾರೆ, ತಾಯಿ ನಿನಗೆ 100 ಬಾರಿ ನಮನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। इस कविता के पहले चंद में कवि कहते हैं, पहले चंद में कवि मातृभूमि को प्रणाम करते हुए कहते हैं, मातृभूमि को शत शत बार प्रणाम करते हैं। क्यों शत शत बार प्रणाम करते हैं? मातृभूमि हमरों की जननी है, इसलिए मातृभूमि को कवि शत शत बार प्रणाम कर रहे हैं। मातृभूमि के हृदय में गांधी बुद्ध और राम जैसे महान पुरुष शायित हुए हैं, इसलिए कवि मातृभूमि को शत शत बार प्रणाम कर रहे हैं। अगले चंद में देखेंगे, हरे भरे है खेत सुहाने, फल फूलों से युतवन उपवन, तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन, मुक्त हस्त तो बांट रही है सुख संपत्ति धनधाम, मातृभू शत शत बार प्रणाम। दूसरे चंद में कवि भारत माता का यानी भारत भूमि का प्रकृति सौंदर्य का वर्णन करते हुए कहते हैं, ಹರೇ ಬರೇ ಹೇ ಕೇತು ಸುಹಾನೆ। ಈ ಒಂದು ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಕವಿ ಭಾರತದ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹರೇ ಬರೇ ಹೇ ಕೇತು ಸುಹಾನೆ। ಭಾರತದಲ್ಲಿನ ಹೊಲಗದ್ದೆಗಳು ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿವೆ। ಹರೇ ಬರೇ ಹಚ್ಚ ಹಸಿರು, ಖೇತ್ ಹೊಲ, ಸುಹಾನೆ ಅಂದರೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರೋದು। ಫಲ್ ಫೂಲೋನ್ಸೆ ಯುತವನ್ ಉಪವನ್, ಫಲ್ ಹಣ್ಣು, ಫೂಲೋ ಹೂವುಗಳು, ಹೂವು ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ವನ ಉಪವನಗಳು ತುಂಬಿ ತುಳುಕ್ತಾ ಇದೆ। ತೇರೆ ಅಂದರ್ ಭರಾ ಹುವಾ ಹೈ ಖನಿಜೋಂ ಕಾ ಕಿತನಾ ವ್ಯಾಪಕ ಧನ್, ತಾಯಿಯ ಭೂಗರ್ಭದಲ್ಲಿ ಖನಿಜ ಸಂಪತ್ತು ಹೇರಳವಾಗಿದೆ। ಮುಕ್ತ ಹಸ್ತುತು ಬಾಂಟ್ ರಹಿ ಹೈ ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ ಧನದಾಮ್, ನಿನ್ನ ಎರಡೂ ಕೈಗಳಿಂದ ನಿನ್ನ ಮುಕ್ತ ಹಸ್ತದಿಂದ ಎರಡೂ ಕೈಗಳಿಂದ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಅದನ್ನು ನೀನು ಹಂಚ್ತಿದ್ಯಾ। ಬಾಂಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಂಚುವುದು ಅಂತ। ಕೇವಲ ಖನಿಜ ಸಂಪತ್ತನ್ನಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸುಖ ಸಂಪತ್ತು, ಧನ್ ಅಂದರೆ ಹಣ, ಧಾಮ್ ಅಂದರೆ ಆಶ್ರಯವನ್ನು ನಮಗೆಲ್ಲ ನೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ಯಾ। ಹಾಗಾಗಿ ತಾಯಿ ನಿನಗೆ 100 ಬಾರಿ ವಂದನೆ। ಮಾತೃಭೂ
ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್. ನಾವು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಕೇಳ್ತೀವಿ, ನಾವು ದೇಶಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡದಿದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ದೇಶ ನಮಗೇನು ಕೊಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ. ಅವರೊಮ್ಮೆ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನೋಡಬೇಕು, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ತಾಯಿ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ, ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು प्रश्न हाकोಬೇಕಾಗುತ್ತೆ। दूसरी चंद में कवि भारत भूमि का प्रकृति का वर्णन करते हुए कहते हैं, हरे भरे हैं खेत सोन। भारत के खेत तो हरे भरे हैं और फल फूलों से वन उपवन, वन काड़ो, वन उपवन भरा हुआ है, वन उपवन भरे हुए हैं। और मातृभूमि के अंदर, मातृभूमि में अपार वन संपदा के साथ साथ खनिजों की संपदा भी है। माँ उसे हमें मुक्त हस्त से बांट रही है। केवल माँ हमें संपत्ति ही नहीं बांट रही है, खनिज ही नहीं बांट रही है, इसके साथ साथ सुख संपत्ति और धनधाम भी हमें मुक्त हस्त से बांट रही है। इसलिए कवि मातृभूमि को शत शत बार प्रणाम करते हैं। अगले छंद में देखेंगे, एक हाथ में न्याय पताका, ज्ञानदीप दूसरे हाथ में, जग का रूप बदल दे है माँ, कोटि कोटि हम आज साथ में। गूंज उठे जय हिंद नाद से, सकल नगर और ग्राम, मातृभू शत शत बार प्रणाम। इस छंद में कवि भारत माता की वर्णन करते हुए, भारत माता के स्वरूप का वर्णन करते हुए कहते हैं, भारत माता की एक हाथ में क्या है? न्याय पताका है, दूसरे हाथ में क्या है? ज्ञानदीप है। कवि भारत माँ से विनती कर रहे हैं, माँ इस जग के रूप को बदल दे। हम कोटि कोटि जो भारतवासी हैं, हम सब आपके साथ में हैं। सारे विश्व में जय हिंद का नाद होना चाहिए, बल सारे विश्व, सकल और नगर ग्राम के साथ साथ पूरे विश्व में जय हिंद का नाद घोष होना चाहिए। कहते हुए फिर एक बार मातृभूमि को शत शत बार प्रणाम कहते हैं। ಮೂರನೇ ಸಾಲಿನ ಒಂದು ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾತೃಭೂಮಿಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾತೃಭೂಮಿಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಬಾವುಟ ಇದೆ, ನ್ಯಾಯ ಪತಾಕ, ನ್ಯಾಯದ ಬಾವುಟ, ಪತಾಕ ಅಂದರೆ ಬಾವುಟ, ಧ್ವಜ್ ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ, ತಿರಂಗ ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಜ್ಞಾನದೀಪ್ ದೂಸರೇ ಹಾತ್ ಮೇ, ಮತ್ತೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದ ದೀಪವನ್ನು ತಾಯಿ ಹಿಡಿದಿದ್ದಾಳೆ. ಕವಿ ಭಾರತ ಮಾತೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ತಾಯಿ ಈ ಜಗದ ರೂಪವನ್ನೇ ಬದಲಿಸು ತಾಯಿ. ನಾವು ಸಾವಿರಾರು ಭಾರತೀಯರಲ್ಲ, ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರು ಇಂದು ನಿನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಜಗದ ರೂಪವನ್ನು ಬದಲಿಸು. ಜಯ ಹಿಂದ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಘೋಷಣೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಮೊಳಗಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲೊಂದು ವಿಶೇಷತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪೂರ್ವದ ಕವಿತೆ ಆಗಿದ್ದು, ಕವಿ ಭಾರತ ಮಾತೆಯನ್ನು ಜಗದ ರೂಪವನ್ನು ಬದಲಿಸುವ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದೊರಕಿಸಿಕೊಡು ತಾಯಿ, ನಾವೆಲ್ಲ ನಿನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಶತ ಶತ ಕೆಲವೊಂದು ಪದಗಳನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸ್ತೀರಿ, ಹರೇ ಭರೆ, ಇಂಥವೆಲ್ಲ ನಾವು ದ್ವಿರುಕ್ತಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈ ಪದ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾದ ಅಂಶಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಕವಿ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಹೇಗೆ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಭಾರತ ಮಾತೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಹೇಗೆ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಅಂಶಗಳು. ಧನ್ಯವಾದಗಳು.